माझं नाव वर्षा आहे. अभिषेक आणि माझ्या लग्नाला 5 वर्षे झाली होती, पण आम्हाला अजून मूल झालं नाही. अभिषेकनं माझ्यावर विश्वास ठेवला. मी वांज होते, परंतु मी अभिषेकला खोटं बोलले की लेडी डॉक्टरांनी सांगितलं आहे आम्हाला लवकरात लवकर मूल होईल. आणि अभिषेकने पण माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला होता. परंतु आता मी खोटं बोलू शकत नव्हते. आता मी खोटं बोलून कंटाळले होते. मला वाटलं की मी माझ्या पतीला संपूर्ण सत्य सांगावं. आता मला त्यांना आणखी फसवायचं नव्हतं. मी माझ्या नवऱ्याला खरं सांगण्यापूर्वी एकदा माझ्या आईला फोन केला आणि विचारलं, आई आता मी काय करू? आई म्हणू लागली, तू असं कर, तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न कर. त्यामुळे तुझा नवरा आयुष्यभर तुझा ऋणी राहील आणि कधीही तुला सोडण्याचा विचार देखील करणार नाही. आईचं बोलणं ऐकून मला खूप राग आला होता. मलाही वाईट वाटलं. कदाचित माझी आई माझ्या विरुद्ध राग काढत आहे, कारण मी तिची खूप बदनामी केली आहे. मी रागाने म्हणाले, आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. एवढं बोलून मी रागाने फोन बंद केला. संध्याकाळी अभिषेक घरी परतला. तो आल्यावर मला पाहून म्हणाला, काय झालं वर्षा, रूममध्ये एवढा अंधार का ठेवला आहेस? मी म्हणाले, माझ्या नशिबातच अंधारलेलं आहे. ह्या अंधाराचं मी काय करू? मी उद्ध्वस्त झाले आहे. अभिषेक म्हणाला, वेडी झाली आहेस का तू? असं का बोलत आहेस? मी तुझा नवरा आहे. मी तुझ्यासमोर हजर आहे. आपल्याकडे देवाने दिलेलं सर्व काही आहे. मग तू इथे अंधारात बसून का दुःखात आहेस? मी पुन्हा अभिषेकला सर्व काही सांगितलं. मी वांज आहे आणि मी कधीही आई होऊ शकत नाही. आज मी तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं, तू वांज आहेस आणि आता तू आयुष्यभर मुलांशिवाय जगशील. तू मुलाला जन्म देऊ शकत नाही. माझं बोलणं ऐकून अभिषेकच्या चेहऱ्यावर क्षणभर उदास भाव उमटले, परंतु लगेचच त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, काही हरकत नाही वर्षा, माझ्यासाठी तू पुरेशी आहेस. तुझ्याशिवाय मला इतर कशाचीही गरज नाही. अभिषेकने मला धीर दिल्यावर माझा मूड चांगला झाला होता. परंतु एके दिवशी माझ्या सासूबाईंनाही हे कळलं आणि मग त्यांचा मूड मात्र खूपच खराब झाला. एके दिवशी आमच्या घरी शेजारी राहणारी सविता आली होती. माझ्या सासूबाई तिला सांगू लागल्या, तू मला छानशी मुलगी शोधतेस का? सविता, मला माझ्या मुलाचं दुसरं लग्न करायचं आहे. तेव्हा सविताने विचारलं, तुमची पहिली सून वर्षाला काय झालं? माझ्या सासूबाई म्हणाल्या, मला माझ्या मुलाचं दुसरं लग्न करायचं आहे, कारण ती बिचारी वांज आहे. आता आम्हाला वंशावळ वाढवायची आहे, म्हणूनच अभिषेकचं दुसरं लग्न आम्हाला करायचं आहे. सासूबाईच्या तोंडातून हे सर्व ऐकून मी थरथर कापू लागले. अभिषेक घरी आल्यावर मी खूप रडले आणि त्यांना पूर्ण हकीकत सांगितली. अभिषेकने माझा हात धरून मला रूममधून बाहेर काढलं. मला त्यांच्या आईजवळ उभं केलं आणि म्हणाला, मम्मी, वर्षाला सोडून इतर कोणत्याही मुलीसोबत मी दुसरं लग्न करणार नाही. मी याबद्दल विचार देखील करू शकत नाही आणि मी माझ्या पत्नीवर मुलांपेक्षा जास्त प्रेम करतो. त्यामुळे याच्यानंतर तू माझ्याशी दुसऱ्या लग्नाबद्दल घरात चर्चा देखील करू नकोस. माझ्या सासूबाई रागाने मान हलवत म्हणाल्या, आत्तापर्यंत आपल्या वांज पत्नीचा एवढा अभिमान असलेला माणूस मी पहिल्यांदाच पाहिला आहे. अभिषेकाचं बोलणं ऐकून माझी हिंमत इकडे वाढली होती. मला इतका प्रेमळ नवरा मिळाला याचा मला खूप आनंद झाला. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले की अभिषेकसारखा जोडीदार मला मिळाला. रात्र झाली. मी अभिषेकसाठी चहा करायचा विचार केला. मी चहा करायला स्वयंपाकघरात आले तेव्हा सासूबाईच्या खोलीतून आवाज आला. त्यांच्या तोंडून माझं नाव ऐकून मला धक्का बसला. माझ्या लक्षात आलं, सासूबाई त्यांच्या मुलीला फोनवर सांगत होत्या, काळजी करू नकोस, अभिषेकला मी वर्षाला घटस्फोट द्यायला लावेनच. मी नक्कीच अभिषेकचं दुसरं लग्न करेन. तू असं कर, तू लवकरात लवकर त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधायला लाग. हे ऐकून माझ्या मनावर दुःखाचं आभाळ कोसलं. मी चहा न करता तशीच रूममध्ये परत आले. आता मला माझ्या आईचा विचार आला, परंतु तिने मागच्या वेळी दिलेला सल्ला मला आवडला नव्हता. तीही माझ्या सासूबाईसारखं माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करून दे असं मला म्हणत होती, परंतु मला ते होऊ द्यायचं नव्हतं. इच्छा नसतानाही मी परत आईला कॉल केला आणि मी खूपच रडायला लागले. आई म्हणाली, वर्षा बेटा, तू कुठे गायब झाली होतीस? तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का? आईच्या तोंडून हे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटलं. माझी आई माझ्यासाठी तळमळत असेल हे मलाही माहीत नव्हतं. मी म्हणू लागले, आई, माझं आयुष्य पूर्वी खूप आनंदी होतं, पण जेव्हापासून मला कळलं आहे की मी वांज आहे तेव्हापासून नेहमी माझ्या डोक्यावर टांगती तलवार आहे. माझ्या सासूबाईंनी आमच्या शेजारणीला माझ्या पतीसाठी मुलगी शोधायला सांगितलं आहे. त्या कधी त्यांच्या मुलीला मुलगी शोधायला सांगतात तर कधी म्हणतात, यावेळी मी माझ्या आवडीची सून घरात आणेन. आई, अभिषेक खूप चांगला व्यक्ती आहे. माझ्यासाठी तो त्याच्या आईसोबत भांडण करतो, परंतु शेवटी तो एक माणूस आहे. किती दिवस तो मला त्याच्या हृदयाची राणी बनवून ठेवणार आहे?
एक ना एक दिवस त्याला कळेलच की त्याच्या आयुष्यात एक मूल नक्कीच व्हायला हवं आणि त्याने पुन्हा लग्न करायला हवं. आई म्हणू लागली, मला कळत आहे वर्षा, तू यावेळी कोणत्या परिस्थितीतून जात आहे. म्हणूनच मी तुला त्या दिवशी याबद्दल सांगितलं होतं. तूच स्वतः अभिषेकचं दुसरं लग्न लावून दे. तो त्याची करोडोंची संपत्ती तशीच तर सोडणार नाही आहे ना. त्याला वारस तर हवाच असेल, हे उघडच आहे. आज नाही तर उद्या तो नक्की दुसऱ्या मुलीचा विचार करेल आणि दुसऱ्या लग्नाचा देखील विचार करू लागेल. जर तुझ्या पतीने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं तर तुझं काय होईल याची कल्पना कर. माझ्यावर विश्वास ठेव. जर तू गरीब कुटुंबातील मुलीचं लग्न अभिषेकसोबत करून दिलंस तर ती तुमच्या अधीन राहील आणि तुमची ऋण देखील राहील. ती तुझी जागा मिळवण्याचा प्रयत्न कधीही करणार नाही. जर तिने मुलांना जन्म दिला तर तू देखील सन्मानाने आई म्हणण्याची हक्कदार होशील. आईचं बोलणं ऐकून मला वाटलं की ती अगदी बरोबर बोलत आहे. मी आईला म्हणाले, आई, तुझ्या नजरेत अशी गरीब कुटुंबातील मुलगी असेल तर कृपया मला सांग. मला वाटलं होतं की अभिषेकचं दुसरं लग्न केल्याशिवाय मला या घरात टिकून राहणं शक्यच नाही. हा विचार माझ्या अंतःकरणात एखाद्या प्रेतासारखा फिरत होता. मी माझ्या पतीचं दुसरं लग्न करत आहे, परंतु ती माझी मजबुरी होती आणि मला अभिषेकवर विश्वास होता की तो त्याचं माझ्यावर असलेलं प्रेम कधी देखील कमी होऊ देणार नाही. म्हणूनच मी माझ्या घरच्या लोकांपासून लपून अभिषेकसाठी एक मुलगी शोधू लागले. मी एका गावचे रहिवासी होते. मी गावातील चौधरी सरपंचाची एकुलती एक मुलगी होते. माझी आई वडील आणि माझे भाऊ माझ्यावर जीव ओवाळून टाकत होते. मी दिसायला खूपच सुंदर होते, परंतु मला नेहमी फक्त एका गोष्टीची उणीव भासत होती आणि ती म्हणजे माझं लग्न. माझ्या आईवडिलांनी माझ्या लहानपणीच माझं लग्न निश्चित केलं होतं. माझं ज्या मुलासोबत लग्न जमलं होतं त्याचं नाव अक्षय होतं. त्याने आजपर्यंत शाळेचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. तर इकडे मी इंजिनिअरिंग केलेलं होतं. आमच्या गावात मुलगी इंजिनियर झाली तर ती खूप मोठी गोष्ट मानली जायची. अक्षय एक खूप विचित्र व्यक्ती होता. माझ्या भावांनीही शिक्षण शिकलेलं होतं, परंतु तरीही ते चांगले वागत होते. त्यांना कसं बोलावं हे माहीत होतं. माझ्या आईवडिलांनी माझ्या भावांना लहानचं मोठं खूप चांगल्या प्रकारे केलं होतं, परंतु अक्षयला चांगलं आणि वाईटाचं शिष्टाचारही शिकवलं जात नव्हतं. गावातल्या प्रत्येक मुलीशी त्याचं अफेअर होतं. त्याच्या या कृत्यामुळे मी त्याचा खूप तिरस्कार करू लागले. अक्षयची मला एक गोष्ट खूप वाईट वाटली. गावातील प्रत्येक मुलीशी त्याचा अफेअर असायचं. असं असूनही त्याने माझ्यावर प्रेम असल्याचा दावा केला. तो मला वर्षाऐवजी राधा म्हणायचा. तो म्हणायचा, राधा, मी तुझ्याशिवाय मरेन. आणि मी अक्षयला सांगत होते, गावातील सर्व मुली तुझ्यासाठी आहेत, तरीही तू माझ्याच मागे का लागला आहे. तेव्हा तो म्हणायचा, कृष्ण फक्त राधाच आहे, बाकी तर सर्व गोपिका आहेत. एकदा अक्षय माझ्यासाठी गावाच्या जत्रेला गेला होता. त्याने माझ्यासाठी काचेच्या बांगड्या आणल्या होत्या. अक्षयचा या लोफर कृत्याचा मला फार राग यायचा. अक्षयने आणलेल्या बांगड्या मी पायाने फोडल्या होत्या. माझ्या या कृत्यामुळे अक्षयच्या डोळ्यात अश्रू आले होते. ते मला दिसले होते. पहिल्यांदा अक्षयचे डोळे भरून आले होते. अक्षयच्या डोळ्यातील अश्रू पाहून मला माझी चूक कळाली. परंतु अक्षय खूप उदास झाला होता. दुसऱ्या दिवशी मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं की अक्षय एका मुलीसोबत फिरत होता. ते पाहून परत माझ्या मनात त्याच्याबद्दल जी थोडीशी सहानुभूती निर्माण झाली होती ती देखील नाहीशी झाली होती. मी आईबाबांशी बोलायचे तेव्हा ती मला म्हणायची, वर्षा, काही हरकत नाही, अक्षय अजून लहान आहे, तो एक ना एक दिवस नक्कीच बदलेल. काही वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या भावाने गावात हॉस्पिटल बांधण्यासाठी अर्ज केला होता. त्या दिवसात गावात एक टीम तेथे आली होती. ती जमीन वगैरे तपासत होती आणि त्यानंतर गावात खूप मोठ्या हॉस्पिटलचा पाया रचला गेला. तिथे सगळेजण पप्पाने बांधलेल्या तंबूतच राहायचे. काही दिवसांनी ती टीम परत गेली, परंतु त्यातला एक व्यक्ती तिथेच राहिला जो परत गेलाच नाही आणि त्याचंच नाव अभिषेक होतं. त्याला गावातील वातावरण खूप आवडलं होतं. त्यामुळे त्याने माझ्या वडिलांची परवानगी घेऊन काही दिवस इथेच गावात राहायचं ठरवलं होतं. एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर गेले असताना माझी नजर अभिषेकवर पडली. मला अभिषेक पहिल्याच नजरेत आवडला होता. अभिषेकच्या डोळ्यातील चमक मला सांगत होती की त्याला देखील मी आवडले होते. नंतर पुढच्या वेळी मी स्वतः अभिषेकला भेटायला गेले तेव्हा तो मला पाहून हसला आणि म्हणाला, मी पण तुझीच वाट पाहत होतो. त्याने मला त्याचा मोबाईल नंबर दिला. मी त्याला माझ्या आईच्या फोनवरून कॉल केला आणि आमचे प्रेम वाढू लागले. तो म्हणू लागला, मला तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट करायचे आहे. नंतर मी त्याला माझ्या मंगेतर अक्षयबद्दल सर्व काही सांगितलं. त्याने हे सर्व ऐकून खूप आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, अक्षय, तो तर खूप विचित्र माणूस आहे. मी त्याच्याशी 2 मिनिटं उभं राहून देखील बोलू शकत नाही आणि तू त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य कसं घालवशील. मी अभिषेकला सांगितलं, तू तुझं नातं घेऊन माझ्या घरी ये. कदाचित माझ्या आईवडिलांना माझे कळेल. अभिषेकनं माझ्या बोलण्यात सहमती दिली.
तो शहरात परत गेला आणि नंतर एका आठवड्यानंतर त्याच्या बहिणीसह आणि त्याच्या आईसह तो गावी परत आला. त्याने माझा हात मागितला होता, परंतु माझ्या वडिलांनी त्याला स्पष्ट नकार दिला. तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले होते. मी सतत रडायचे. माझी बहिणी आणि माझी आई मला सांत्वन देण्याचा प्रयत्न करायच्या. एक दिवस मी माझ्या वडिलांशी बोलायचं ठरवलं. वडिलांनी निर्णय घेतला होता की मी अक्षयशिवाय इतर कोणाशीही लग्न करू शकणार नाही. मी खूप विनंत्या केल्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, बेटा वर्षा, मी अक्षयच्या आईला शब्द दिलेला आहे आणि आता त्या या जगात नाहीत. अक्षयच्या दिवंगत आईला दिलेले वचन मी असं मोडू शकत नाही. पप्पांचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. माझ्या डोळ्यात अश्रू आले. नंतर पप्पा म्हणू लागले, काही हरकत नाही वर्षा, वेळेनुसार सर्व काही ठीक होईल. जर एखादी स्त्री चांगली आणि निष्ठावान असेल तर ते सर्वात वाईट मुलाला देखील बरं करू शकते. असं म्हणत पप्पा घरातून बाहेर निघाले. त्याच क्षणी मी अभिषेकला कॉल केला. तेव्हा मी खूप रडले होते. अभिषेक म्हणू लागला, वर्षा तू काळजी करू नकोस, मी तुला असं उद्ध्वस्त होऊ देणार नाही. मी येतोय तुला सन्मानाने माझी पत्नी म्हणून घेण्यासाठी. आणि नंतर आमचे थाटामाटात लग्न झाले. अभिषेकने मला त्याच्या घरी नेलं, पण अभिषेकच्या आईला आमच्या लग्नाबद्दल कळाल्यावर त्याने अभिषेक आणि मला घरातून हाकलून दिलं. त्या म्हणू लागल्या, बेटा अभिषेक, तू गावच्या चौधरींशी स्पर्धा करू शकत नाही. मला भीती वाटते की तो पुढे चालून तुझं नुकसान करेल. अभिषेक हा सुद्धा करोडपती बापाचा मुलगा होता, परंतु माझी सासू थोडी जुन्या विचारांची होती. घरच्या लोकांसोबत हट्ट करून लग्न केलेल्या मुलीला त्यांनी सून म्हणून स्वीकारलं नव्हतं. माझ्यात आणि अभिषेकमध्ये दुरावा निर्माण करण्याचा त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु अभिषेकने एक चांगला पती असल्याचं सिद्ध केलं होतं. त्याने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझा आदर केला होता. ही सुद्धा देवाचीच कृपा होती की माझे पप्पा आणि माझे भाऊ माझ्या या निर्णयाला नाही म्हणाले नाहीत. नाहीतर अक्षयसोबत लग्न करून माझं जीवन नरक झालं असतं. असो, माझे जीवन तर नरक झालंच आहे, कारण मी वांझ आहे. मी मुलाला जन्म देऊ शकत नाही याची मला जाणीव होती. मी विचार करत होते की माझ्यासोबत हे सर्व काय घडत आहे. हे माझ्या पालकांच्या वाईट वागणुकीचे परिणाम आहेत. आता मी माझ्या पतीचं दुसरं लग्न करण्याचा विचार केला होता. मला माझ्या सासूंच्या हट्टीपणामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं नव्हतं. म्हणूनच मी गुपचूप शेजारच्या एका बाईला काही पैसे दिले. याच्या बदल्यात मी तिला एका गरीब आणि असहाय्य मुलीचं नातं मला मिळवून देण्यास सांगितलं होतं. ही गोष्ट कोणाला कळू नये म्हणून त्या महिलेने मला अतिशय गुपचूप तिच्या घरी बोलवलं होतं. तिने एका मुलीचा फोटो दाखवला. त्या मुलीचं सौंदर्य पाहून मी थक्क झाले होते. जणू ती चंद्राचा तुकडा असं वाटू लागलं. लग्न जुळवणारी बाई म्हणाली, ही मुलगी अनाथ आहे आणि ती तिच्या मामाकडे राहते. तिच्या मावशीची इच्छा आहे की तिने लग्न करून लवकरात लवकर तिच्या सासरी जावं. मी त्या मुलीचा फोटो पाहिला आणि त्यांना म्हणाले, काकू, मी माझ्या पतीचं लग्न या मुलीशी कधीही करणार नाही. तिचं सौंदर्य बघा ना, माझा नवरा तिच्या प्रेमात नक्कीच वेडा होईल. ती बिचारी म्हणाली, बेटा, हे नातं खूप खास आहे आणि चांगलं आहे. तू हे हातातून जाऊ देऊ नकोस. ती खूप साधी मुलगी आहे. ती तुझ्यासमोर नेहमी नम्र आहे. हे मान्य करायला मी नाखुश होते, पण मी त्या सुनैना नावाच्या मुलीसोबत नातं स्वीकारलं. नंतर मी घरी पोहोचले. मला खूप विचित्र दृश्य दिसलं. माझा नवरा सोफ्यावर बसला होता, तर माझी सासू आणि नणंद दोघी त्यांच्यासमोर बसलेल्या होत्या. माझी नणंद म्हणाली, भाऊ, तुला तुझं आयुष्य एका वांझ मुलीसोबत का जगायचं आहे? तुझ्यासाठी मी आणि आईने खूप चांगली मुलगी शोधली आहे. तू तिच्याशी लग्न कर. यावर अभिषेक म्हणाला, तुम्हा दोघींना मी आत्ताच सांगितलं आहे, मला कोणाशी लग्न करायचं नाही. वर्षासोबत लग्न करून मी एवढा मोठा गुन्हा केलेला नाही, ज्यामुळे तुम्ही मला सतत टोमणे मारत राहता. मी तुम्हाला सांगितलं आहे की वर्षाशिवाय मी इतर कोणाशी लग्न करणार नाही. हे सत्य आहे, ते मी स्वीकारणार आहे. वर्षा माझी पत्नी आहे आणि मरेपर्यंत माझी पत्नीच राहील. माझ्या सासू आणि नंदेच्या बोलण्याने माझं मन हेलावलं असताना अभिषेकचं बोलणं ऐकून मला खूप धीर आला. मी त्यांना काहीही न बोलता माझ्या रूममध्ये निघून गेले. काही वेळाने अभिषेक माझ्या मागे आला. तो मला म्हणू लागला, वर्षा, तू आई आणि माझ्या बहिणीचं बोलणं मनावर घेऊ नकोस. मी म्हणाले, अभिषेक, तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत लग्न करा. अभिषेकला माझं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, मी हे अजिबात करू शकत नाही. मी म्हणाले, मी तुला दुसऱ्या लग्नाची परवानगी देत आहे, पण तू माझ्याच पसंतीच्या मुलीशी लग्न करशील, आईच्या पसंतीच्या मुलीसोबत अजिबात नाही. अभिषेक म्हणाला, तुझ्याशिवाय मी कोणाला स्वीकारणार नाही. तुझी आवड असो किंवा आईची, मला काही देखील फरक पडत नाही. मी म्हणाले, मला मूल हवं आहे. तुमचं लग्न झालं तर आपल्या घरातही मुलं होतील. माझ्या प्रेमाच्या आकांक्षेला दिलासा मिळेल. अभिषेकने नकार दिला आणि मी तिथे बसून रडत रूममधून बाहेर पडले. सत्य हे होतं की मला मूल होण्याची इच्छाच नव्हती, परंतु अभिषेकला गमावण्याच्या भीतीने मी हे सर्व काही करत होते. असो, काही दिवसांपासून माझ्यात आणि अभिषेकमध्ये नाराजी होती, पण शेवटी मी रडून त्याला दुसरं लग्न करायला तयार केलं. परंतु मला आनंद झाला नाही.
मी सुनैनाला माझी मैत्रीण बनवलं होतं आणि ज्या दिवशी सुनैना माझी सवत म्हणून आली होती तेव्हा घरी माझ्या सासूने खूप गोंधळ घातला होता. तिने अभिषेकसोबत खूप भांडणही केलं होतं. निदान यावेळी तरी माझ्या इच्छेनुसार त्याचं दुसरं लग्न झालं असतं. माझ्या सासूला असं जळताना पाहून मला हसायला हवं होतं, परंतु त्या दिवशी मी अंगारावर अख्खी रात्र काढली. रात्रभर मी रडत राहिले. हाच विचार माझ्या आत्म्याला ठोचायला पुरेसा होता. तिच्या डोळ्यात पूर्वी फक्त माझ्यावरच प्रेम दिसत होतं, आता त्याला दुसऱ्या स्त्रीच्या डोळ्यात प्रेम दिसत असेल. तो हसत असावा. ज्याच्या खुशीत मी आत्तापर्यंत होते, आज त्याच्या खुशीत कोणीतरी दुसरीच असेल. मला क्षणभरही शांतता मिळत नव्हती. मी रात्रभर काम करण्यात घालवली होती. सकाळ झाली तेव्हा मी पटकन माझ्या खोलीतून बाहेर पडले, कारण मला अभिषेकला भेटायचं होतं. परंतु दिवसाचे 12 वाजले होते तरीही तो रूममधून बाहेर आला नव्हता. मी माझ्यासोबत सुनैनाला विचारलं तेव्हा ती म्हणाली, अभिषेक झोपले आहेत. मी तिच्याकडे बघून म्हणाले, तू त्यांना उठवलं नाहीस? तेव्हा सुनैना रडू लागली आणि रडत मला म्हणाली, अभिषेकने मला सांगितलं आहे की त्यांचं लग्न झालं आहे, फक्त तुमच्या आग्रहामुळे. त्यामुळे मी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे माझा हक्क सांगू नये, नाहीतर ते मला घटस्फोट देतील आणि हे घर सोडून निघून जातील किंवा मला तर या घरातून हाकलून देतील. मी तुमची माफी मागते. जर त्यांनी मला घरातून हाकललं तर मी कुठे जाणार? पुन्हा मावशीच्या घरी जाण्याचा विचार देखील मी करू शकत नाही. मावशी मला खूप छळतात, म्हणून त्यांना उठवण्याची माझी हिंमत होणार नाही. नातं जुळवणाऱ्या काकूंनी खरंच मला खूप असहाय्य आणि गरीब मुलगी शोधून दिली होती. मला बरं वाटलं. अभिषेक माझ्यावर रागावला असेल. आता त्याचा मूड सुधारला की तो रूममधून नक्कीच बाहेर येईल. परंतु हा माझा गैरसमज होता. आता अभिषेकच्या लग्नाला 3रा दिवस होता, परंतु तो अजूनही रूममधून बाहेर आला नव्हता. आता मला विचित्र वाटलं. हेच विचार मला त्रास देत होते. म्हणून एके दिवशी सुनैना किचनमध्ये व्यस्त असताना मी तिच्या रूममध्ये गेले. अभिषेक तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. पावलांचा आवाज ऐकून तो म्हणाला, माझी प्रिय सुनैना, आली आहेस का? हे शब्द होते जे माझ्या डोक्यावर हातोड्याचे वार करत होते. मी गेलेल्या पावलांनी तिथून माझ्या रूममध्ये परत आले. सुनैनाने अवघ्या 3 दिवसात अभिषेकला स्वतःचं बनवलं होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. माझं हृदय खूप दुःखात होतं. मी माझ्या सासूच्या रूमकडे निघाले होते. नंतर मला कळलं की माझी नणंदही आलेली होती. माझी सासू तिच्या मुलीला म्हणत होती, बघ तुझी आई किती शहाणी आहे. मी फक्त एक युक्ती वापरली आणि सापसुद्धा मेला आणि काठीही तुटली नाही. बिचाऱ्या वर्षाला हे माहीत नव्हतं की तिने स्वतःचा नवरा गमावला आहे. ज्या मुलीशी अभिषेकचं लग्न झालं ती माझ्याच पसंतीची मुलगी होती आणि अभिषेक देखील पहिल्याच नजरेत सुनैनाच्या प्रेमात पडला होता. हे सर्व वर्षाला मूर्ख बनवणाऱ्या या लोभी बाईमुळे घडलं आहे. हे सगळं ऐकून माझं हृदय फुटू लागलं. माझ्या सासूबाई पुढे म्हणाल्या, वर्षाला मूल होऊ नये म्हणून तिला इतक्या गोळ्या मी खाऊ घातल्या आहेत, ज्यामुळे आता ती खरंच वांस झाली आहे. हे शब्द माझ्या अंगावर दगडाचा वर्षाव करत होते. मी पटकन माझ्या नवऱ्याच्या रूमकडे निघाले त्याला हे सर्व सांगण्यासाठी. परंतु मी अभिषेकच्या रूमकडे गेले तेव्हा तो सुनैनाला सांगत होता, मी भावनेच्या भरात खूप चुकीचा निर्णय घेतला होता. मी वर्षासोबत लग्न केलं, परंतु लग्नानंतर मला माझी चूक कळू लागली होती. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वर्षांच्या भावांना समजलं होतं की ती माझ्यासोबत आनंदात आहे. त्यामुळेच ती मला फोन करून सतत धमकावत राहिले. आमची बहीण सुखात राहिली पाहिजे, ती एकटी नाही आहे. जर तू आमच्या बहिणीची काळजी घेतली नाहीस तर तुझं नशीबच खराब असेल. मी तिथे राहून आलो. मला माहीत आहे ती लोक किती धोकादायक आहेत. म्हणूनच मी वर्षाला सोडण्याचा विचार देखील करू शकलो नाही. आता आईने वस्तीतील एका बाईच्या सोबतीने माझ्या पत्नीला वेडं केलं आणि तिच्याच हातातून माझं तुझ्याशी लग्न करून दिलं. आणि माझी प्रिय सुनैना, तू देखील माझं लक्ष वेधून घेतलेलं आहेस. तू आता माझं संपूर्ण आयुष्य आहेस. तू नेहमी माझ्यासोबतच राहा. हे मी काय ऐकत होते? हा तोच अभिषेक होता का ज्याच्यामुळे मी स्वतःला वाहून दिलं? वर्षा अभिषेकच्या रूममध्ये गेली होती. मला समोर पाहून तो आश्चर्यचकित झाला. मला त्याचं गुपित इतक्या लवकर कळेल याची कदाचित त्याला अपेक्षा नव्हती. मी म्हणाले, अभिषेक, जर मला सोडून जायचं होतं तर तुम्हाला असंच सोडून द्यायचं असतं. मला निर्जंतुक करून आवश्यकच होतं का? देवाने दिलेली देणगी एखाद्या व्यक्तीकडून हिसकावून घेणं म्हणजे त्याला मारण्यासारखं आहे. तुम्ही सर्वांनी मिळून मला जिवंत मारून टाकलं आहे. असं बोलून मी त्याच्या खोलीतून बाहेर आले. तो माझ्या मागे मागे आला आणि रूमचा दरवाजा वाजवत राहिला, परंतु मी दरवाजा उघडला नाही. मग त्याच रात्री मी अभिषेकच्या घरातून बाहेर पडले आणि ते घर मी कायमचं सोडून दिलं. आता मी एका अनाथ आश्रममध्ये राहते. मी अद्याप अभिषेकला घटस्फोट दिलेला नाही, कारण माझा आता कोणत्याही पुरुषावर विश्वास नाही. तर घटस्फोट घेऊन काय उपयोग? मी माझ्या आईशी फोनवर बोलते, तीही मला भेटायला येते. तिला मला घरी घेऊन जायचं आहे, पण माझ्यात घरी जाण्याची हिंमत नाही, जेणेकरून मी माझ्या भावांचा आणि माझ्या वडिलांचा सामना करू शकेन. एके दिवशी मी रडत बसले होते. माझ्या नशिबावर मी खूप दुःखी होते.
बाहेर बसलेला गार्ड माझ्याकडे आला. त्याच्या हातात एक लिफाफा होता. तो लिफाफा त्याने मला दिला. तो म्हणू लागला, मॅडम, हा लिफाफा एका माणसाने तुमच्यासाठी दिला आहे. त्या लिफाफ्यावर नजर टाकताच माझ्या मनात पहिला विचार अभिषेकचाच आला आणि या विचाराने माझ्या मनात प्रचंड द्वेष निर्माण झाला. आता मला अभिषेकच्या नावाचा तिरस्कार होऊ लागला होता. एके दिवशी मी स्वतःवर हसायचे, कारण मी एकेकाळी अभिषेकवर मनापासून प्रेम केलं होतं. मला तो लिफाफा नको होता. मी गार्डला म्हणणार होते तो लिफाफा उचलून बाहेर फेकून द्या, परंतु नंतर मला आठवलं अभिषेकला माझ्यावर इतकी दया कधीपासून यायला लागली, जेणेकरून त्याने मला भेटवस्तू पाठवावी. त्याने आणि त्याच्या आईने माझ्यावर जे काही अत्याचार केले आहेत त्यानंतर मी अभिषेककडून कोणतीही अपेक्षा करू शकत नव्हते. असंही शक्य तो लिफाफा दुसरा कोणी पाठवला असेल. काहीतरी विचार करून मी तो लिफाफा त्या गार्डकडून घेतला आणि आत रूममध्ये बसून तो उघडला. तेव्हा मी निश्वास सोडला, कारण त्यात अक्षयने मला एकदा दिलेल्या त्याच रंगीबेरंगी काचेच्या बांगड्या होत्या. त्या बांगड्या पाहून माझ्या डोळ्यांसमोर अक्षयचा चेहरा तरळला. अक्षयनेच मला बांगड्या पाठवल्या होत्या. मी ताबडतोब दरवाजाकडे धाव घेतली आणि गार्डला विचारलं, तुम्हाला या बांगड्या कोणी दिल्या? त्यांनी सांगितलं, ज्या माणसाने या बांगड्या दिल्या होत्या तो आता निघून गेला आहे, पण त्या माणसाने तुम्हाला एक गोष्ट सांगायची सांगितली आहे. जर वर्षा मॅडमने या बांगड्या फोडल्या तर त्या काचेच्या बांगड्या सुरक्षित ठेवा आणि त्या मला द्या. या काचेच्या तुटलेल्या बांगड्याचे तुकडे माझ्या आयुष्याचा खजाना आहेत. अक्षय अचानक माझ्या मनात त्याचा विचार आला आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. लोपर आणि बेफिकर अक्षयचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळू लागला. अक्षयला अजून मी लक्षात आहे का? अक्षय अजूनही माझ्यावरच प्रेम करतो, परंतु माझा मात्र आता कोणावर देखील विश्वास नव्हता. जमेल तसं हातात काचेच्या बांगड्या धरून मी परत रूममध्ये आले. दुसऱ्या दिवशी आश्रमात आई मला भेटायला आल्यावर मी आईला अक्षयबद्दल विचारलं. आईने सांगितलेली अक्षयबद्दलची कहाणी ऐकल्यानंतर माझ्या मनाला वेदना झाल्या. माझ्या आईने सांगितलं, ज्या दिवशी तू अभिषेकसोबत लग्न करून त्याच्या गावी गेली होतीस तेव्हा अक्षय खूप रडला होता. त्याच्या किंकाळाने संपूर्ण गावात शांतता पसरली होती. तो फक्त ओरडत होता आणि राधा म्हणत होता. मला आठवलं की अक्षय मलाच फक्त राधा म्हणायचा. आई म्हणाली, तू गेल्यानंतर तो पूर्णपणे बदलला आहे. त्याने वडिलाची सर्व जमीन विकून गावात एक शाळा काढली आहे. त्याला वाटलं की तो अशिक्षित आहे म्हणून तू त्याला सोडून गेली आहेस. शाळेत शिक्षकाची नियुक्ती करून त्याने खेड्यातील मुलांना मोफत शिकवायला सुरुवात केली आहे. याचसोबत शहरात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याने हळूहळू प्रगती केली आणि आता देवाच्या कृपेने अक्षयला पैशाची काहीसुद्धा कमतरता नाही. आता त्याच्याकडे जेवढा पैसा आहे त्यातला काही हिस्सा तो गरिबांना दान करतो. एवढे पैसे मी स्वतःजवळ ठेवू शकत नाही असं तो नेहमी म्हणत असतो. माझे राधा नसताना मी पैशाचं काय करू? तो ना हलतो ना बोलतो, तो फक्त स्वतःमध्ये गप्प राहतो. तुझे वडील आणि मी त्याच्याकडे पाहतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की त्याच्या या अवस्थेला आमचीच मुलगी जबाबदार आहे. अक्षयबद्दल हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला अक्षयला लवकरात लवकर भेटायचं होतं. का कळत नाही, पण अक्षयला भेटायला मी खूप उत्सुक होते. मी आईला म्हणाले, आई, मला अक्षयला एकदा भेटायचं आहे. माझं बोलणं ऐकून आईचे डोळे चमकले आणि आई म्हणाली, वर्षा, तुला हवं तर तू अक्षयसोबत तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करू शकतेस. हो, तो अजूनही तुझीच वाट पाहतोय. परंतु मी अक्षयच्या लायकीचे राहिले नव्हते. मी एक वांझ स्त्री होते आणि एक विवाहित स्त्री होते. पण मला एकदा अक्षयला भेटून त्याची माफी मागायची होती, कारण मी त्याचं प्रेम ओळखू शकले नाही आणि दगडाला हिरा मानून मी माझं डोकं दगडाने फोडलं होतं. मी माझ्या आईसह अक्षयच्या घरी पोहोचले. त्यावेळी अक्षय त्याच्या घरी नव्हता. नोकराने मला आणि आईला हॉलमध्ये बसवलं होतं. मी आणि आई खूप वेळ अक्षयची वाट पाहत होतो, परंतु अजूनही अक्षय आला नव्हता. मग मी नोकराला विचारलं आणि अक्षयच्या रूममध्ये गेले. रूम स्वच्छ आणि नीटनेटकी होती. कुठूनही ती अक्षयची खोली वाटतच नव्हती. ती सुशिक्षित माणसाची रूम आहे असं मला वाटलं. आणि त्यानंतर अचानक माझी नजर समोर असलेल्या भिंतीवरच्या फ्रेमवर पडली. तेव्हा मी चकित झाले. माझ्यासमोर त्याच तुटलेल्या काचेच्या बांगड्या समोरच्या भिंतीवरच्या फ्रेममध्ये होत्या. त्या तुकड्यावर राधा लिहिलेलं होतं. म्हणजे त्याच क्षणापासून अक्षयने माझ्यावर खूपच प्रेम केलं होतं आणि मी त्याचं प्रेम ओळखू शकले नाही. जेव्हा अक्षयने मला पहिल्यांदा बांगड्या भेट दिल्या आणि मी त्या माझ्या पायाने चिरडून तोडल्या, त्या बांगड्याचे तुकडे अक्षयने सुरक्षितपणे जपून ठेवले होते. माझ्या डोळ्यात अश्रू वाहत होते. मला कळायच्या आधीच अक्षय माझ्या मागे येऊन उभा राहिला होता आणि त्याने मला राधा म्हणून हाक मारताच मी अचानक मागे वळले. मी पूर्णपणे त्याला ओळखू शकले नाही. अक्षयसारखा दिसणारा तो बेफिकर आणि लोपर कुठेतरी हरवला होता. माझ्यासमोर एक ऑफिशियल व्यक्ती उभा होता, ज्याच्याकडे बघून तो अशिक्षित आहे असं कोणी देखील म्हणणार नाही. मी रडत होते. अचानक मी अक्षयच्या छातीला मिठी मारली. मी सर्व मर्यादा तोडल्या होत्या. माझं लग्न झालं आहे हे देखील मी विसरून गेले होते. अक्षय बराच वेळ असाच उभा राहिला आणि माझ्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर पडत होता,
अक्षय मला माफ कर, मी तुला दुखवलं आहे, कदाचित त्यामुळेच देवाने मला इतकी मोठी शिक्षा दिली असेल. खूप वेळानंतर अक्षयने माझ्या डोक्यावर हात ठेवला. तो म्हणाला, राधा, मी तुला कधीही दोष दिला नाही. तुझ्या अपेक्षेप्रमाणे मी जगलो नाही, ही माझी चूक होती. माझे अश्रू पुसताना मी अक्षयच्या छातीपासून वेगळे झाले होते. काही वेळाने अक्षय म्हणाला, राधा, तुझ्यासाठी अजूनही माझ्या हृदयाचे दरवाजे उघडे आहेस. हो, माझ्या हृदयात तुझ्याशिवाय दुसरी कोणती मुलगी नाही. तुला हवं असेल तर तू डोकावून बघू शकतेस. क्षणभर मला अक्षयच्या चेहऱ्यावर तोच खोडसरपणा दिसत होता, जो 5 वर्षांपूर्वी अक्षयच्या निश्चित चेहऱ्यावर असायचा. मी रडत म्हणाले, अक्षय, आता मी तुझ्या लायकीची नाही. मी आता अभिषेकची सोडून दिलेली पत्नी आणि एक वांझ स्त्री आहे. त्यावर अक्षय म्हणाला, राधा, 5 वर्षापूर्वी तू माझ्यासाठी तशीच होती. तू कदाचित पूर्वीचीच राधा आहे, जिच्यावर मी खूप प्रेम केलं आणि आजही मी तिच्यावर तितकंच प्रेम करतो. तू विवाहित आणि वांझ आहेस याने मला काही देखील फरक पडत नाही. परंतु अक्षयच्या आयुष्यात प्रकाश आणण्याऐवजी अंधार पाडायला मी स्वार्थी होऊ शकत नव्हते. त्याच्या आयुष्यात प्रकाश भरण्याऐवजी मी त्याला दुःखी आयुष्य देऊ शकत नव्हते. अक्षयला मी दिलेली जखम अजून ताजी होती. मला कळत नाही का, माझं मन आता कोणत्याच माणसावर विश्वास ठेवत नाही. माणूस हा माणूस असतो. उद्या अक्षयलाही मुलं हवीशी वाटून लागली तर? त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. मी रडत रडत बाहेर पळत गेले आणि आईचा हात धरून मी घरी परत आले. माझ्या वडिलांनी आणि भावाने माझी अवस्था पाहिली. त्यांनी मला माझ्या चुकीच्या निर्णयामुळे माफ केलं होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा अक्षय माझ्याकडे आला. तो दुःखी शब्दात मला म्हणाला, राधा, मला माहीत नव्हतं की माझं प्रेम इतकं पोकळ आहे, ज्यामुळे देवाने मला दुसरी संधी दिली आहे आणि तरीही तू माझं प्रेम नाकारलंस. जर तू माझं प्रेम स्वीकारलं नाहीस तर मी तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर जाईन. मी लांब निघून जाईल, तुझ्याकडे परत कधीही येणार नाही. मी तुझ्यासाठी या काचेच्या बांगड्या आणल्या आहेस. जर तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास तर त्या घालून तू बाहेर ये, नाहीतर त्या तोडून माझ्याकडे आणून दे. अक्षय म्हणत अक्षयने त्या बांगड्या माझ्याकडे देऊन तो बाहेर निघून गेला. माझ्या पलंगावर पडलेल्या काचेच्या बांगड्याकडे मी बराच वेळ बघत राहिले. मला दुसरी संधी मिळाली होती, खरं प्रेम शोधण्याची संधी, आणि आता मला ती संधी सोडायची नव्हती. मी त्या काचेच्या बांगड्या उचलल्या आणि त्या मी माझ्या हातात घातल्या. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा अक्षय आईसोबत बोलण्यात व्यस्त होता. मी माझे दोन्ही हात पाठीमागे केले. मला बाहेर येताना पाहून अक्षयच्या चेहऱ्याचा रंग बदलला. कदाचित तो विचार करत होता की मी बांगड्याचे तुकडे करून आणले असतील, आणि मी त्याच्यासमोर घेऊन माझे हात सादर केल्यानंतर त्याने आनंदाने उडी मारली. तिथे आई उपस्थित असण्याची पर्वा न करता त्याने माझ्या हाताचे चुंबन घेतले. जेव्हा मी त्याला आई तिथे उपस्थित आहे याची जाणीव करून दिली तेव्हा त्याने पटकन माझे हात सोडले. मी हसत हसत लाजून माझ्या रूममध्ये पळत गेले. लग्नाची तयारी आधीच सुरू झाली होती. दुसरीकडे माझा भाऊ आणि माझ्या वडिलांनी अभिषेकपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. आठवड्याभरात माझा आणि अभिषेकचा घटस्फोट झाला आणि मी अक्षयसोबत लग्न केलं. माझ्या आईवडिलांनी लग्नाचं आयोजन खूप छान केलं होतं. मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने माझं लग्न झालं. असं वाटलं होतं की हे लग्न माझं पहिलंच लग्न आहे. आता मी लग्नाचा खरा आनंद अनुभवू शकत होते. मी लग्नानंतर बेडवर अक्षयची वाट पाहत बसले होते. माझ्या मनात कुठेही अभिषेकच्या नावाची सावली देखील नव्हती. अक्षयच्या नावानेच माझं हृदय आज धडधडत होतं. अक्षय रूममध्ये आल्यावर तो माझ्यावर जवळ जाऊन बसला. त्याने माझा हात हातात घेऊन माझ्या कानाजवळ तोंड नेत मधुर स्वरात म्हणाला, राधा, मी तुला सांगितलं होतं, राधा फक्त कृष्णाची आहे, बाकी सर्व गोपिका आहेत. नंतर मी लाजून अक्षयच्या छातीत डोकं लपवलं. अक्षयने मला घट्ट मिठी मारली. मला असं कधीच वाटलं नव्हतं की अक्षयसोबत माझं आयुष्य खूप सुंदर होईल. अक्षयच्या प्रेमाच्या सावलीत 1 वर्ष कसं निघून गेलं ते देखील मला समजलं नाही. मी माझी आणि अभिषेकची संपूर्ण कथा त्याला सांगितली होती. अक्षयने एका हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार सुरू केले होते आणि डॉक्टरांनी मला आशा दिली होती की उपचारानंतर मी आई होऊ शकेन. आणि एके दिवशी बाजारात खरेदीसाठी गेले तेव्हा मला अभिषेक भेटला. परंतु अभिषेकच्या चेहऱ्यावर चमकच नव्हती. मला पाहताच तो माझ्याकडे आला आणि हात जोडून त्याने माझी माफी मागितली. तो म्हणाला, वर्षा, मी आणि माझ्या आईने तुझ्यासोबत जे काही केलं त्याची शिक्षा मला देवाने दिली आहे. माझ्या आईला अर्धांगवायू झाला आहे. आता ती पलंगावरच पडून राहते. माझी आई तिच्या नातवंडासोबत खेळण्यासाठी खूप उत्सुक होती. जेव्हा माझ्या लग्नाला 1 वर्ष उलटूनही सुनैना गरोदर राहिली नाही तेव्हा मी आणि सुनैनाने आमच्या तपासण्या केल्या. त्यात सुनैनाचा रिपोर्ट नॉर्मल आला, परंतु माझ्या रिपोर्टमध्ये मी कधीच बाप होणार नाही असं आलं. आता सुनैना वांज असल्याबद्दल रात्रंदिवस मला टोमणे मारते. वर्षा, मला तुझ्या प्रेमाची खूप आठवण येते, पण आता मी काहीही करू शकत नाही. तू माझ्या आयुष्यातून खूप दूर निघून गेली आहेस, परंतु मी फक्त एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे तुझी माफी मागू शकतो. हात जोडून मी तुला माफी मागतो आहे. जर तू मला माफ करू शकत असशील तर कृपया मला माफ कर, कारण तुझ्या माफ केल्याने माझ्या आयुष्यातील शांतता येईल, माझ्या वेदना जरा कमी होतील.
मी अक्षयचा हात घट्ट पकडला आणि अक्षयकडे बघत मी अभिषेकला म्हणाले, अभिषेक, मी तुला माफ केलं आहे. जेव्हा देवाने तुला तुझ्या कृत्याची शिक्षा दिलीच आहे, तेव्हा मी कोण आहे तुला शिक्षा देणारी? आणि हे बोलून मी पुढे सरकले. अभिषेक हरलेल्या जुगाऱ्यासारखा माझ्याकडे बघत होता आणि मी अक्षयकडे बघत होते. मी अक्षयचा हात हातात धरून पुढे चालत होते. मी आता माझ्या आयुष्यात जिथे आहे तिथे माझ्यासाठी फक्त आनंदच होता.